पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 धन्यवाद येशू हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो भगिनींनो लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया हालेलुया. आतापर्यंत आपण पाहिलेली गोष्ट असे आहे, देवानी आपली सृष्टी कशासाठी केली? त्याची स्तुती आणि आराधना करावी. प्रेज द लॉर्ड हालेलुया. म्हणजे त्याची स्तुती आराधना आजपर्यंत तुम्ही जर तुमच्या आयुष्यात केलं नाही तर तुमचं आयुष्य पुढे बोला तुकड गेले. हालेलुया. 20 वर्ष गेले, स्तुती आराधना कधी केली नाही. हालेलुया. आयुष्य तेवढं तुकड गेले. हालेलुया. जन्माला 40 वर्ष झाला, अजूनपर्यंत स्तुती आराधना केली नाही. हालेलुया. देवाला वाईट वाटणार, याची सृष्टी कशासाठी केली आणि त्यांनी आजपर्यंत बाकी सगळं काम केलेलं आहे, एक काम सोडून. कुठलं काम? स्तुती आराधना. हालेलुया हालेलुया. स्तुती आराधनेच्या विरुद्ध असलेल्या गोष्टी काही आहे? निंदा टीका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्रार्थना करायला जाऊन बसलं तरी प्रार्थना करताना पहिले आपण काय करतो? हालेलुया. नकळत नवऱ्याने बडबडले. हालेलुया. बायकोने कुरकुर केले, मुलं सुधारत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे बिघडलं ते बिघडलं, हे सर्व प्रार्थनेत बसताना पहिले डोक्यात येणार. हालेलुया हालेलुया. दुष्ट आत्मा आपल्याला त्या गोष्टीकडे वेळून घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड हालेलुया. संत पाऊलानी खूप सुंदर असलेले महत्वाचे एक गोष्ट बोलले. हालेलुया. आम्ही कोणावर विश्वास ठेवलेला आहे ते आम्हाला माहिती आहे. हालेलुया. माझा विश्वास कोणावर आहे ते मला माहिती आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. ज्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे ते कोण आहे म्हणून मला जर माहिती आहे, हालेलुया, तर त्याच्या हातामध्ये तुमच्या आयुष्य तुम्ही बिनधास्त समर्पण करणार. हालेलुया. कोणाच्याही हातामध्ये तुम्ही तुमचं जीवन देणार का? तुमच्या काही गोष्टी कोणाला पण बोलणार का? हालेलुया. जे तुमच्या आपलं आहे त्यांच्या बरोबर तुम्ही आपल्या गोष्टी बोलणार. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणजे थोडक्यात बोललं तर परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तुम्हाला जर जीवन समर्पण करायचं असेल तर बिनधास्त कोणाच्या हातात समर्पण करायचं? प्रभू येशूच्या हातात समर्पण. हालेलुया. येशूच्या हातामध्ये जीवन समर्पण केलेले व्यक्ती आतून करत आहे त्या प्रार्थनेचं नाव आहे स्तुती आराधना. हालेलुया हालेलुया. मी कोणावर विश्वास ठेवलेला आहे मी त्याला जाणतो, बस. हालेलुया. योबाच्या आयुष्यामध्ये योग स्तुती करत बसताय तेव्हा बायको तिकडे शिवी देत आहे, अजून स्तुती कर, अजून कर, कर 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 कर. काही बोलायला येऊया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. बायकोनी त्याला ओळखलेलं नाही, बायकोने त्या परमेश्वराला ओळखलेलं नाही. हालेलुया. पाहिजे ते बोलणार. हालेलुया. तर नवऱ्याने देवाला ओळखलेलं आहे म्हणून नवऱ्याच्या हृदयातून स्तुती आराधना चालू आहे. हालेलुया हालेलुया. बायको मागे लागले प्रश्न विचारत आहे तेव्हा योगच्या हृदयामध्ये उत्तर आहे. योगने सांगितलं मला भरपूर मिळालेलं आहे. हालेलुया. तुझ्या दृष्टीसमोर जे काही मिळालं नाही त्याचा लिस्ट तुझ्याकडे आहे.
हालेलुया. तुला माहिती आहे हे गेला ते गेला हे गेला ते गेला. हालेलुया. योगने सांगितलं मला माहिती आहे मला काही काही मिळालेलं आहे. हालेलुया. म्हणून ज्याने मला दिलं त्याची मी स्तुती करणार. ज्याने मला उभा केला मी त्याची आराधना करणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याने मला दिलं त्यांना माहित होता मला गरज आहे म्हणून दिलं. प्रेज द लॉर्ड. आता जरा कमी व्हायला लागलं तर जाणायचं अजून त्याला माहिती आहे मी कुठे आहे मी कोणत्या दिशामध्ये जात आहे म्हणून. हालेलुया. हालेलुया. म्हणून मी निरंतर स्तुती आराधना करत राहिली. परम पवित्र संस्काराला हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, म्हणून 3 दिवस मी स्तुती आराधना करणार आणि माझ्या देवाला मी खुश करणार. माझ्या देवाला मी मस्का मारणार. हालेलुया. मी माझ्या मनातील काम पूर्ण करूनच मी इथून जाणार. हालेलुया. हालेलुया. काही लोक रिट्रीट करून जाताना मला बोलून जातात फादर मी रिकामी नाही जात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रिय बंधू बहिणींनो, परमेश्वर मूर्ख नाही. तुझ्या स्तुती आराधनेचं टून केवढे सुंदर आहे तिथे नाही. परमेश्वर स्तुती आराधना करणाऱ्यांच्या तोंडाकडे नाही बघत. मग कुठे बघतो? परमेश्वरना आपल्या 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 गोष्टी माहिती आहे तिकडे त्याचं लक्ष आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणून मत्ती शुभवर्तमान 15व्या अध्यायामध्ये 8व्या वचनापासूनचे वचन. हे लोक ओठाने माझा सन्मान करीतात परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अंतःकरण शेकडो किलोमीटर लांब आहे. हालेलुया. स्तुती आराधना मात्र अन्य भाषामध्ये चालू आहे. हालेलुया. अन्य भाषेचा स्तुती देवाजवळ पोहोचणार का? पोहोचणार. हालेलुया. अन्य भाषेतील स्तुती देवाजवळ नक्की पोहोचणार. त्यासाठी काय लागते? हृदय परमेश्वराचा अगदी जवळ पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हृदय किलोमीटर लांब आहे. मी ते स्तुती आराधना निरंतर करत आहे. काय उपयोग आहे का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियानो जाणून घ्या. धन्यवाद येशू. जाणून घ्या. हालेलुया. तुमचा हृदय देवाजवळ आहे की नाही कसं ओळखायचं? तुमचा हृदय देवाजवळ आहे का किलोमीटर लांब आहे कसं जाणायचं? मत्ती शुभवर्तमानामध्ये 7व्या अध्यायातील 21वे वचन. मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझा स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. हालेलुया. हालेलुया. स्वर्गीय पित्याची इच्छा. प्रेज द लॉर्ड. छोटी छोटी गोष्ट तुम्ही करायला जात आहे तेव्हा तुम्ही सांगून येत आहे का? मोठं मोठं काम करताना तुम्ही एखाद्या वेळी विचार करत असेल देवाला. हालेलुया. छोटी छोटी गोष्टी करताना कधी तुम्ही देवाचा सल्ला घेताय? मी ओळखणारे अनेक लोक आहेत जे देवाला विचारतात
आज कोणता कपडा घालू? प्रभू आज मी कोणते कपडे घातलेले तुला आवडणार? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कपडे महत्वाचे आहे. तुमचे कपडे, तुम्ही कपडे घालण्याचा प्रकार ते तुम्हाला स्वर्गामध्ये नेणारी गोष्ट आहे. तुम्ही वापरणारे कपडे, तुम्ही कशा पद्धतीने कपडे वापरत आहे या सर्व गोष्टी तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणारी गोष्ट आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून दिसत आहे ते काढून घालण्यापेक्षा हालेलुया. ईश्वराच्या आज कोणते कपडे घालू? प्रेज द लॉर्ड. तुमच्या कपड्यावरती देवाचा एक आशीर्वाद आहे ना. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. शरीरातील काही भागामध्ये सुंदपणा आहे, रक्त पुरवठा कमी आहे, रक्त पुरवठा बिलकुल नाही, अशा परिस्थितीतील अनेक लोकांच्या शरीरामध्ये जे सुंदपणा वगैरे आहे ते परमेश्वर दूर करून देत आहे. काही लोक शरीर भाग बदल झालेला आहे, तिथे प्रभू कार्य करत आहे. प्रभू अनेक प्रकारे अनेक लोकांना आशीर्वादित करत आहे. कमरेपासून खाली विशेष प्रकारे पायाच्या काही भागामध्ये वगैरे दुखणे त्रास आहे. अशा काही लोकांना पायाच्या मांडीच्या पाठीमागच्या भागामध्ये वगैरे असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या दुखणे प्रभू दूर करून देत आहे. खास करून आजच्या प्रार्थनामध्ये आलेले तुमच्यामध्ये कोणतरी खूप पश्चाताप करत आहे, तुमच्या मनस्थिती खूप बिघडलेला आहे. मी असे का बोललो, मी असे का वागलो म्हणून जबरदस्त वाईट वाटणाऱ्या कोणतरी आजच्या प्रार्थनामध्ये आलेला आहे. परमेश्वर त्या व्यक्तीला आता मदत करत आहे. हालेलुया. त्याच्या मनस्थिती प्रभू आता स्वीकार करत आहे. एक हात वर जात नाही असे कोणाला तरी तो हात वर करायला पवित्र आत्मा आता मदत करत आहे. जर तुमच्यामध्ये कोणाला तरी हात वर करताना दुखत असेल तर, किंवा हात वर जात नाही तर येशूच्या नावाने हात वर करा. येशूच्या नावाने हात वर करून बघा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू. बरे वाटत असेल तर हात वर ठेवा. हालेलुया. बरे वाटत असेल तर हात वर ठेवा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू. आपण टाळ्या वाजवत देवाचा गौरव करू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अपचनाचा त्रास जबरदस्त होत आहे. अशा काही लोकांना अपचनाच्या त्रासापासून पवित्र आत्मा सोडवत आहे. काही लोकांना डेकर येत आहे आणि उचकी येत आहे. असे खूप त्रास वेगवेगळ्या प्रकारचा काही लोकांना होत आहे. पवित्र आत्मा अशा लोकांना स्पर्श करत आहे. कोणाला तरी पायाचा एका बोटाजवळ रक्त पुरवठा होत नव्हता, आता त्या रक्त पुरवठा तिथपर्यंत आता व्हायला चालू झालेला आहे. क्षमा करणे कठीण आहे. अशा अनेक लोकांना क्षमा करण्याचं दान पवित्र आत्मा देत आहे.
सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.